कपड़े में नहीं, रुको 2 मिनट, ये प्रोसेस होने दो। नहीं, लड़का हुआ है, लड़का पहली बार किया है जीवन में मैंने ये। बहुत बहादुरी वाला काम किया। मैं इतना डर लग रहा था ना, बट वीडियो कॉल पे मॅडम ने किया। सिरियसली हॅट्स ऑफ है मॅडम को, थँक्यू। तू केलं ना, ते हिम्मत केली म्हणून काय रे, पहिला ना वेळेला मेरे को डर लग रहा था। नहीं अभी बहुत सब थँक्यू मैम, वाला काम किया भाई, थँक्यू। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। काल महाराष्ट्राला रिअल लाईफ रॅन्चो मिळाला। मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्थानकावर एका गोंडस रामाचा जन्म झाला। मुंबई लोकलमध्ये प्रसूती वेदना होऊ लागलेल्या महिलेची विकास बेद्रे या तरुणानं रेल्वे प्लॅटफॉर्मवरच प्रसूती केली। विकासनं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्व स्तरातून त्याचं कौतुक होत आहे। मात्र त्यानं व्हिडिओ कॉलवर डॉक्टर मैत्रिणीची घेतलेली मदत आणि प्रत्यक्षात अनुभवलेला तो प्रसंग नेमका कसा होता याचाच हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एक गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या। यावेळी विकासनं क्षणाचाही विलंब न लावता ट्रेनची इमर्जन्सी चेन खेचून गाडी थांबवली। त्यानंतर राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा उपलब्ध नसल्याचं समजलं। मात्र विकास घाबरला नाही। त्यानं तात्काळ डॉक्टर असलेल्या मैत्रिणीला म्हणजेच देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासनं यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली। त्यांना हे सगळं नेमकं कसं केलं हे स्वतः विकासकडूनच जाणून घेऊयात। घटना घडलेली किती वाजता घडलेली, सविस्तर सांगा। काल ही घटना एक रात्री 1:30च्या सुमारास घडलेली आहे आणि गोरेगाव, मी अहमदाबादला माझं फ्लाईट असल्यामुळे मी एअरपोर्टला जायच्या टायमिंगला ट्रेनमधनं मी अंधेरी स्टेशनपर्यंत जाणार होतो। सो गोरेगाव टू राम मंदिरच्या मध्ये ज्यावेळेस मला एका स्त्रीचा ओरडण्याचा आवाज आला, त्यावेळेस ती डिलिव्हरीच्या कंडिशनमध्ये दिसली आणि ती कंडिशन बघितल्यानंतर मी त्यांना तिथेच, म्हणजे ते ह्याला जाणार होते मुंबई सेंट्रलला, सो मी त्यांना तिथेच उतरवलं इमर्जन्सी चेन पुल करून। आणि मग त्यानंतर तिथे जे काही झालं, तिथे सुविधा नाही भेटल्यामुळं मग माझी एक मैत्रीण आहे डॉक्टर देविका देशमुख म्हणून, त्यांच्याशी गायडन्स केलं। सो त्यांच्या गायडन्सनुसार मी पूर्णपणे डिलिव्हरी त्यांच्या प्रोसेसनुसार मी स्वतः त्यांनी जसं सांगितलं व्हिडिओमध्ये तसं केलं। त्या पद्धतीनं मी ते सर्व उतरवलं त्या ठिकाणी। तुम्हाला हे नक्की विचार कसे काय आले अचानक, म्हणजे तुम्ही एवढं सगळं केलं एकट्याने, कसं काय? ऍक्च्युली हे विचार म्हणजे अशा प्रकारे होते की म्हणजे की त्या ठिकाणी 2 जीवांचा प्रश्न होता। सो तो त्याचा विचार करता मग मला ते विचार पूर्णपणे मी असं म्हणलं की पुढचं जे पण काय असेल ते मी साईडला ठेवेल आणि त्याच्यानंतर मी पहिलं हे एक बघेल आणि मग नंतर माझं बाकीच्या गोष्टी बघून जाईल। रेल्वेच्या अपुऱ्या सुविधा नव्हत्या म्हणून त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? रेल्वेने, गव्हर्नमेंटने रेल्वेच्या अपुऱ्या सुविधा म्हणता येत नाही, तिथला स्टाफ बऱ्यापैकी तत्पर होता, पण तिथे मेडिकलच्या संदर्भात जी सुविधा होती ती नव्हती, तेच मला जरा थोडंसं खटकलं। सबस्टेशनला पण त्यांनी सुविधा ठेवायला पाहिजेत, मेन स्टेशनला ठेवण्यापेक्षा पण सबस्टेशनला पण हव्यात त्या, बस एवढंच एक माझं म्हणणं आहे। असं काही एक अंकुच नाहीये, पण होईल ह्या गोष्टी असं मला वाटतं। स्टाफ तुमच्या मदतीला आला? हो, स्टाफ मदतीला आला, स्टाफ पूर्णपणे तत्परतेने मदतीला आला माझ्या। आता कसं वाटतं, तुमचा सत्कार पण झालेला आहे, आता परत तुम्ही राज ठाकरेंना भेटायला जाणार आहे? मला प्राऊड फील होत आहे। मला म्हणजे सर्वांनी एक सगळ्यांना एकीचं वातावरण दाखवलंय, एकीचं एक हे दाखवलंय, म्हणजे असं कधी त्याच्यामध्ये राजकारण नाही आणलं ह्या गोष्टींमध्ये। ते बघून मला खूप छान वाटतंय। एक माणुसकीचा एक प्रश्न आहे, सो एकदम प्राऊड फील होत आहे त्या गोष्टी। थँक्यू। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।